अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जे पालकमंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, ते जर त्या जागेवर असले तर ह्याच्या चौकशीचं काय होणार हे महाराष्ट्राला मी वेगळं सांगायची गरज नाहीये। पालकमंत्री असल्यावर पालकमंत्र्याच्या विरोधात कुठला तरी आतापर्यंत अहवाल गेला आहे का? कुठलाही पोलीस अधिकारी त्यांच्या विरुद्ध बोलू शकतो का? FIR मध्ये आज पार्थ अजित पवारचं नाव नाहीये, कारण तो पार्थ अजित पवार आहे। हे जर पार्थ पवार इतर कुठला पवार कुटुंबातला असला तर त्याचं नाव असणं अपेक्षित होतं, कारण आता कायदा काय सांगतो? स्टॅम्प ऍक्ट मधला सेक्शन 82 म्हणतो की जर स्टॅम्प ड्युटी किंवा व्यवहार होताना 3 प्रकारचे फ्रॉड झाले। पहिलं म्हणजे चुकीच्या व्यक्तीला उभं करणं, चुकीचे कागदपत्र देणं किंवा फ्रॉड करणं, या 3 पैकी एकही गोष्ट झाली तर FIR होतो। आता FIR कोणाविरुद्ध होतो? देणारा आणि घेणाऱ्या विरुद्ध होतो। देणारं कोण होतं? शीतल मॅडम होत्या, आणि घेणारं कोण होतं? अमेडिया एंटरप्राइजेस होतं। त्याच्यात दिग्विजय पाटील कुठेही नव्हता। दिग्विजय पाटील हे एक प्यादा आहे आणि त्याला फक्त अथॉरिटी लेटर देऊन त्यांनी फक्त तिथे सही केली होती, पण कोणासाठी सही केली होती? तर अमेडिया एंटरप्राइजेससाठी सही केली होती, कारण त्याचे 99% पार्टनर हे पार्थ अजित पवार आहेत। आणि मी हे पुन्हा पुन्हा पार्थ अजित पवार का म्हणते? कारण पार्थ अजित पवार हे नाव नसतं तर हा FIR जो पहिला FIR झाला तो देखील अमेडियावर झाला असता, आणि पुढची जी कारवाई आहे ती इतका वेळ लागला नसता करायला। आणि हे जे रद्द प्रकरण जे आलं 42 कोटीची जो सो कॉल्ड तरतूद पटापट नोटीस काढून जे केलं गेलं, आणि त्याच्यावर जे अजित पवार बोलले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे सांगितलं ते ॲब्सोल्यूट, जितका मोठा फ्रॉड हा लँड स्कॅम आहे तितकाच मोठा फ्रॉड हा अजित पवारांचा विधान आणि तो FIR आहे। धन्यवाद।